आताची एक महत्त्वाची आणि मोठी बातमी आहे। बांगलादेशमध्ये पुन्हा एकदा स्फोट झालेला आहे। ईदच्या नमाज पठणादरम्यान स्फोट झालाय। या स्फोटात 2 जण ठार झाले तर 12 जण जखमी आहेत। किशोरगंजमध्ये हा स्फोट झालाय। स्फोटात 2 पोलिसांचा मृत्यू झालाय। घटनास्थळावर गोळीबार सुरू आहे। मनोज सातवी आपले प्रतिनिधी आपल्या सोबत आहेत। मनोज, काय अधिक माहिती द्याल? बांगलादेशमध्ये पुन्हा एकदा स्फोट झालाय। ईदच्या नमाज पठणादरम्यान हा स्फोट झालेला आहे। यात 2 जण ठार झालेले आहेत। ज्योती, नक्कीच आज ईदचा पवित्र दिवस होता आणि ईदची नमाज सुरू असतानाच हा स्फोट झालेला आहे। बांगलादेशातल्या किशोरगंज परिसरात हा मोठा स्फोट झालेला आहे आणि या स्फोटादरम्यान 2 पोलिसांचा मृत्यू झालेला आहे आणि जवळपास 12 ते 13 लोक जखमी झालेले आहेत। आपण मागच्या शुक्रवारीच बांगलादेशात ढाक्यामध्ये मोठ्या प्रकारचा अतिरेकी हल्ला झालेला होता आणि या हल्ल्यात जवळपास 22 जणांचा निरपराध लोकांचा मृत्यू झालेला होता आणि त्यानंतर हा लगेचच मोठा असा दहशतवादी हल्ला झालेला आहे। सध्या घटनास्थळी मोठ्या प्रमाणात पोलीस बंदोबस्त आहे आणि गोळीबार देखील सुरू आहे। ज्योती, नक्कीच धन्यवाद तुम्ही दिलेल्या माहितीसाठी।